नमस्कार शेतकरी मंडळी, मी सुधीर रामदास मोरे, राहणार निंबोरा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील शेतकरी असून मी आमच्या शेतामध्ये यावर्षी दरवर्षीच आम्ही नवीन काही काही प्रयोग करत असतो. यावर्षी आम्ही आमच्या एरियात जे कोणी घेत नाही असं पीक घेतलं आहे. आम्ही यावर्षी टोमॅटोचं लागवड केली आहे आमच्या शेतात आणि ती विदाऊट तारकाठीने केली आहे. मल्चिंग टाकल्याखाली आणि मल्चिंगवर आम्ही लागवड केली आहे. तर आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला समजा काही माहिती नव्हतं त्यातलं, पण आम्हाला नंतर कळालं की एक बेल्जियम फॉर्ट कंपनी आहे, त्यांची एक ग्रेड आहे 04247. ही आम्ही ह्याला सुरुवातीला म्हणजे सेटिंग सुरू व्हायच्या आधी दिली. सेटिंग नुकतंच सुरू झालं त्यावेळेस. तर ह्याचा आम्हाला एवढासा फायदा आला की याची सेटिंग म्हणजे अशी मिळाली आम्हाला की मी स्वतः विश्वास करू शकत नाही की आपल्या शेतामध्ये असं पीक येऊ शकते बुवा. आणि एवढी फुलकळी आणि एवढं पूर्ण शेत बहरून गेलं आमच्या टोमॅटोनी. आम्ही ही ग्रेड दोनदा विभागून 2-2 किलोनी, आमचं 1 एकर क्षेत्र आहे त्याला दोनदा विभागून 2-2 किलो आम्ही दिलं. त्याला त्या 2 किलोमध्ये एवढा फायदा आला. हे ऑक्साईड फॉर्म असल्यामुळे पूर्ण शायनिंग वगैरे मालाला आपण बघू शकता. इथे लागलेली सेटिंग आणि आता टोमॅटोची हार्वेस्टिंग होईल आमची. तर हार्वेस्टिंगच्या सुरुवातीला आम्ही आता परवाच एक दुसरी ग्रेड आहे यांची बेल्जियम फॉर्टची 0946 नावाची. तर 0946 आम्ही आता दिला आहे आणि 0946ने आम्हाला जसा 42-47ने फायदा आला त्याच प्रकारचा फायदा आम्हाला 0946 कडून मिळणारच आहे. तर 0946मुळे आम्हाला वजनात फरक मिळणार आहे आणि आम्ही परवाच सोडून झाला आहे. परवाच आपण बघू शकता मालाला कलर चेंज झाला आमचा आणि चकाकी आणि शायनिंग एवढी की मी स्वतः विश्वास करू शकत नाही की आपल्या शेतात एवढं मोठं पीक येणार आहे. आणि आमची अपेक्षा आहे अशा प्रकारची की आम्हाला 30 टनाची अपेक्षा होती की 30 टन उत्पन्न आम्हाला मिळेल ह्या 1 एकर क्षेत्रातून. पण आता ह्या 2 ग्रेड सोडल्यानंतर असं वाटते आहे की 5 टन तरी आमचं उत्पन्न सहज वाढेल. म्हणजे 35 टन मी अपेक्षा करतो आहे आणि 35 टन आम्हाला उत्पन्न निघेलच याची शाश्वती वाटते आता. तर बेल्जियम फॉर्टच्या ह्या 42-47 आणि 0946चा फायदा घ्यावा असं मला वाटते. आणि आता हीच ग्रेड मी आता माझ्या केळी बागेला वापरणार आहे, कारण इथले रिझल्ट बघितले मी आणि त्याच्यामुळे केळीच्या आता आमचा केळीचा एक प्लॉट आहे तिथे आमचं पूर्ण निस्वण झालेली आहे. आणि आता त्याला गोलाईसाठी आम्ही 0946 ही ग्रेड वापरणार आहे आणि त्याच्यातून फायदा करून घेणार आहे केळीमध्ये.